मित्रांनो, मी आता तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती ऐकून तुम्हाला धक्काही बसेल, तुम्हाला आश्चर्यही वाटेल आणि तुम्हाला असंही वाटेल की अरे हे कसं काय होऊ शकतं. मित्रांनो, आपले जे सेवानिवृत्तीनंतरच्या ज्या आर्थिक तरतुदींसाठी नेमलेल्या संस्था आहेत किंवा ज्यांना आपण रिटायरमेंट फंड एजन्सीज म्हणतो, मग ते भविष्य निर्वाह निधी असेल, समूह विमा असेल, त्याच्यानंतर ग्रुप इन्शुरन्स असेल, असे जे जे काही निवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ देणाऱ्या संस्था आहेत, त्या सगळ्या संस्थांमध्ये म्हणजे त्याच्यातल्या 2 संस्थांची मी माहिती देणार आहे. त्या 2 संस्थांमध्ये निवृत्तीनंतर लाभाच्या ज्या रकमा पडून आहेत त्या रकमांवर कुणीही आपला हक्क सांगितलेला नाही किंवा त्या रकमा ज्या व्यक्तींच्या नावे आहेत त्या व्यक्तींचे वारसदार, पत्नी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, या कोणीही त्या रकमेवर हक्क सांगितलेला नाही आणि त्या रकमा आहेत तशाच पडून आहे. त्या रकमांची किंमत किती आहे तुम्हाला ऐकायचं आहे? रुपये 1,000 रुपये 16,450 कोटी. रुपये 16,450 कोटी हे देशातील 2 अत्यंत महत्त्वाच्या अशा रिटायरमेंट फंड एजन्सीकडे पडून आहेत. त्यातली एक आहे LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि मी तुम्हाला ही जी माहिती सांगतोय ती माहिती ही केंद्र शासनाने लोकसभेमध्ये किंवा संसदेला लेखी स्वरूपात जी माहिती सादर केली जाते, ज्या अहवालात, त्या अहवालात नमूद केलेली आहे. आता या 16,450 कोटीचं आपण ज्याला म्हणतो की 2 हिश्श्यामध्ये विभागलेले आहेत, कारण 2 लीडिंग रिटायरमेंट फंड एजन्सीमधले हे 16,450 कोटी रुपये आहेत. तर त्याच्यातले 9,330 कोटी हे EPFO म्हणजे काय? एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. ह्याच्यामधले जे इनऑपरेटिव्ह अकाउंट्स म्हणजे ज्या अकाउंट्समध्ये कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण, बचत, वाढ, विड्रॉल करणे, पैसे काढून घेणे अशी कुठलीही क्रिया झालेली नाही, अशा खात्यांमध्ये मार्च 2026 पर्यंत 9,330 कोटी आहे तसे पडून आहेत. आता 9,330 कोटी ही काही छोटी रक्कम नाही, ही आवाढव्य अशी मोठी रक्कम आहे. आणि झालंय काय की ह्या अकाउंटमध्ये जेव्हा शेवटचा तुमचा हप्ता येतो किंवा तुमची वर्गणी जमा होते, त्या वर्गणी जमा झाल्यानंतर त्या खात्यावर सलग 3 वर्ष व्याज दिलं जातं. त्याच्यानंतर व्याज दिलं जात नाही, कारण तुमचं जर कॉन्ट्रीब्युशन, तुमची वर्गणीच त्याच्यात नाही आली तर व्याज कसं काय द्यायचं, असे काही नियम आहेत. आणि त्या नियमांच्या अधीन राहून ते व्याज देणं तिथं बंद झाल्यानंतर ती एकूण साठलेली रक्कम 9,330 कोटी आहेत. ती किती लोकांची मिळून आहे याच्याबद्दल आपल्याकडे काही माहिती नाही, परंतु ती काही हजार लोकांची असेल असं मला वाटतं. आता आपण पुढचा फंड पाहू. पुढचा फंड आपला LIC आहे. तर LICकडे ज्या जमा झालेल्या रकमेबद्दल कुणीही मागणी केलेली नाही, कुणीही सांगितलेलं नाही की आमचा दावा आहे, ते आमच्या वडिलांचे, ते आमच्या आईचे, किंवा मुलं म्हणले असतील ते आमच्या वडिलांचे, आईचे, पत्नी म्हणले असेल माझ्या पतीचे, पती म्हणला असेल माझ्या काम करणाऱ्या पत्नीचे, असा कुणीही मागणी केलेली नाही, दावा केलेली नाही. असे 7,318 कोटी रुपये
LICच्या रिटायरमेंट फंडामध्ये पडून आहेत. म्हणजे विचार करा, 9,330 कोटी, 7,318.5 कोटी असे हे सगळे त्याच्यामध्ये पडून आहेत. आणि या 7,318.5 कोटीवर 1,745 कोटी रुपये हे व्याज म्हणून जमा झालेले आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींचा आपण काय म्हणतात त्याला, काय बोलायचं अशा सगळ्या गोष्टींबद्दल. आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोललं तरी पण ज्यांचे ते पैसे आहेत ते पैसे त्यांनी प्राप्त कसे करायचे, म्हणजे त्यांना जर माहिती नसेल किंवा त्यांचं कोणी वारस नसेल तर त्या वारसांना ह्याच्याबद्दल माहिती नसेल, पत्नीला माहिती नसेल, घरं बदलली असतील, पती वारले असेल, काहीही घडू शकतं. तथापि शासकीय यंत्रणांनी अशा लोकांच्या घराच्या पत्त्यावर, कार्यालयाच्या पत्त्यावर त्यांच्या मुलांची, मुलींची, पत्नीची माहिती, आधार कार्ड, पॅन कार्ड या सगळ्यांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत ह्या रकमा पोहोचायला हव्यात. व्यक्ती जेव्हा 55व्या वर्षी किंवा 98व्या वर्षी रिटायर होते आणि त्याच्यानंतर त्याचे विम्याचे असतील, भविष्य निर्वाह निधीचे असतील, गट विम्याचे असतील, सोसायटीचे असतील, हे ज्या वर्गणी आहे त्या वर्गणी जाणं बंद झाल्यानंतर त्या अकाउंटला व्याज देणं 3 वर्षानंतर बंद होतं. आणि नंतर ती रक्कम अनक्लेम, म्हणजे त्याच्यावर कोणी दावा केला नाही म्हणून तिथं पडून राहते. आणि या पडलेल्या रकमेचं ओझं शासनाला व्हावं लागतं. म्हणजे धड त्याचा विनियोग इतर कामांसाठी करता येत नाही आणि जे त्याचे मालक आहेत त्यांना ती रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचतही नाही. अशा द्विधा मनस्थितीत शासन, सरकार सापडतं आणि मग आपल्याला तळतळ करण्याशिवाय, हळहळ करण्याशिवाय काही मार्ग उरत नाही. तेव्हा हे जे 16.5 हजार कोटी म्हणजे 16,450 कोटी जे EPFO आणि LIC या 2 रिटायरमेंट फंड एजन्सींकडं पडून आहेत, त्याच्याबद्दल केंद्र सरकारने या एजन्सीकडे ज्या केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या मार्फत त्यांच्या वर्गणी जमा झाल्या, त्याच्यावर व्याज जमा झाले, त्या सगळ्यांना संपर्क करून हे प्रलंबित असे त्यांची देणी आहेत ती त्यांना देऊन टाकायला हवीत. ते जर जिवंत असतील तर त्यांना कामाला येतील, ते जिवंत नसतील तर त्यांच्या पत्नीला, मुलीला कामाला येतील. त्यांनी जिवंत असावा, आपण अशी देवाचरणी प्रार्थना करूया. त्यांच्या आयुष्याची जमा पुंजी, त्यांच्या आयुष्यातभर केलेल्या कमाई ही त्यांना वृद्धापकाळी कामाला आली पाहिजे. त्यांच्या जीवनाचा जो काही आनंद घ्यायचा असेल त्याच्यासाठी त्यांना त्याचा लाभ घेता आला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. अशाच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ रील पाहण्यासाठी माझा चॅनल लाईक, शेअर करा, मला फॉलो करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझे रील पाहत जा. मी असंच काहीतरी वेगळं घेऊन येत असतो, जे ऐकून, जे पाहून, त्याच्याबद्दल माहिती घेऊन तुम्हालाही आश्चर्य वाटेल, तुमच्या मनातही हळहळ निर्माण होईल, तुम्हालाही कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल, अरे असंही असू शकतं, असंही घडू शकतं, असं घडलं, अरे रे असं, ह्या विविध भावना तुमच्या मनात दाटून येतील. मी अनवट वाटेवर चालणारा प्रवासी वारकरी वाटसरू आहे. माझ्याबरोबर चालाल तर असं काही वेगळं नवीन ऐकायला, समजून घ्यायला, पाहायला, माहीत करून घ्यायला तुम्हाला मिळेल. तेव्हा माझे रील लाईक, शेअर करा, मला फॉलो करा, माझा चॅनल लाईक आणि शेअर करा, मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच वेगळ्या वाटेवरच्या गोष्टी ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी माझ्यासोबत जोडलेले राहा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.